नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत भिजवलेले चणे आणि त्याच्यामध्ये पालक टाकून मस्त अशी भाजी बनवतो आहोत. एक लपलपीत अशी भाजी बनवतो आहोत, जी आपण भाताबरोबर, चपाती, भाकरी कशाही बरोबर खाता येईल. छान टेस्टी होते भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पहिले ते भिजवलेले चणे आहेत मॅडम, म्हणजे रात्री भिजवले होते चणे. त्याच्यानंतर ते छान सकाळपर्यंत मस्त फुलले गेलेले आहेत. मस्त वॉश करून घेतलेले आहेत 2 ते 3 वेळा. त्याच्यानंतर पालकही मस्त चिरून वगैरे घेतलेला आहे. पहिले धुवून वगैरे साफ करून धुवून चिरून घेतलेला आहे. आता ही कुकरमध्ये मी भाजी बनवते, सकाळच्या घाईमध्ये बनवते. त्याच्यामुळे झटपट जर पाहिजे असेल ना, तर कुकरमध्ये खरंच पटकन होते. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये इझिली होऊन जाते. त्यासाठी काय करायचं आहे, पहिले तर कुकर तापायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. त्यानंतर ठेचलेला लसूण टाकलेला आहे. जिरं टाकलेलं आहे. छान परतवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे. जास्त सॉफ्ट वगैरे करत बसायची गरज नाही, कारण का तो नंतर शिट्ट्यांमध्ये होऊन जातो. त्याच्यामुळे छान परतवायचं आहे 1 ते 2 मिनटं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकूनही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. हाय फ्लेमवर थोडंसं मी इथे परतवून घेते, कारण का सकाळी सकाळी टिफिनच्या घाई असतात, त्या मुलांना पाहिजे असतं त्याच्यामुळे. त्यासाठी अशा पद्धतीने जर कुकरमध्ये भाज्या बनवलात ना, तर पटकन होतात. तेच जर आपण कढईमध्ये किंवा बनवायला गेले ना, तर पहिले चणे शिजवून घ्यायला लागणार, त्याच्यानंतर ती फोडणी द्यायला लागणार. ती प्रोसिजर खरंच खूप मोठी होत जाते. त्यामुळे अशा पद्धतीने मी बनवते सकाळच्या घाईमध्ये भाज्या. आता मस्त असं कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर मसाले टाकलेले आहेत बेसिकवाले आपले, जे आपल्या मसाल्याच्या डब्यात नेहमीच असतात. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद टाकलेली आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं मी किचन किंग मसाला वापरलेला आहे. त्याने एक ना भाजीची चव खरंच खूप वेगळी येते, टेस्ट भारी लागते. त्यानंतर ते मसाले सगळे टाकून झाल्याच्यानंतर ना छान परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे बघा सगळं मसाले वगैरे ना खूप सुकं वाटत असेल, कारण का मी तेलाचं प्रमाण खरंच खूप कमी वापरते रोजच्या जेवणात. कधीतरी अशी एखादी भाजी असते त्याच्यामुळेच आपण जास्त टाकतो, नाहीतर मी जास्त करून म्हणजे प्रत्येक भाज्यांमध्ये तेलाचं प्रमाण हे कमीच वापरते. आणि त्याच्यानंतर जे भाजलेलं सुकं खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण असतं ना, ते टाकलेलं आहे 2 चमचे. त्याच्यामुळे छान मस्त असं भाजीला थिकनेस येतो व्यवस्थित प्रॉपर असं. आणि वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा फक्त मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. इथे वाटण शिजवायची गरज बसत नाही, कारण का आपण कांदा खोबरं सगळं व्यवस्थित भाजून मस्त असं बिना पाण्याचं वाटण असतं, त्याच्यामुळे ते छान भाजलेलं असतं. त्याच्यामुळे फक्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले जे चणे आहेत ना, ते टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हे चणे झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पालक टाकणार आहोत. ते पालकही मस्त चिरून वगैरे ठेवलेला होता नितळायला मस्त असं. त्याच्यानंतर तो आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. मुलं ना पालक जे हेल्दी भाज्या असतात ना, ते मुलं खायला बघत नाही. आजकालच्या मुलांना वगैरे, आजकाल काय पहिले पण आम्हालासुद्धा, आम्ही लहानपणी होतो तेव्हा कडधान्याच्या भाज्या वगैरे खूप आवडायच्या. पण तेच जर पालक म्हणा, मेथी म्हणा, अजून अशा पालेभाज्या वगैरे कोणत्या द्यायला गेलो ना, की खायचं नाही आम्ही पण. पण मग जर आत्ताच्या मुलांनाही असंच आहे. कडधान्याच्या भाज्या खूप आवडतात, पण बाकीच्या पालेभाज्या कोणत्या म्हटलात तर नाक मुरडतात. मग अशा पद्धतीने आपण कोणत्याही भाजीमध्ये मिक्स करून वगैरे दिलात ना कडधान्याच्या, त्यांच्या आवडीच्या भाजीमध्ये, तर मुलं आवडीने खातात आणि त्याच निमित्ताने आपल्या मुलांच्या पोटातही पालक जातो. त्यामुळे अशा पद्धतीने मी आता बनवलेली आहे. छान पालक टाकून हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आपल्याला भाजी एकदम सुकी नाही करायची आहे ना, एकदम लपलप म्हणजे अशी पातळ करायची आहे. भातावर, भाकरीबरोबर, चपातीवर खाता येईल अशी लपलपीतच करायची आहे. त्यामुळे व्यवस्थित पहिले मिक्स करते. लागेल तसं पाणी टाकायचं आपण त्याच्यामध्ये. आता इथे तुम्हाला वाटलं पाणी कमी आहे, तर तुम्ही एक्स्ट्रा अजून वाढवू शकता. मला मग इथे वाटते पाणी थोडंसं कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी अजून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता इथे मीठ आपण टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे ते मीठ आता इथे टाकून घ्यायचं आहे आपण भाजीमध्ये चवीनुसार. आणि मस्त असं चवीनुसार मीठ टाकल्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि छान एकदा उकळी यायला लागली ना भाजीला, की त्याच्यानंतर त्याचं झाकण लावायचं, जेणेकरून मग पटकन वाफ धरते आणि पटापट अशा शिट्ट्या होऊन जातात. अशाच पद्धतीने मी करून घेतलेल्या आहेत आणि 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी मस्त असं गरमागरम भाताबरोबर सर्व केलेली आहे ही भाजी. आणि खरंच इतकी डिलिशियस लागते ना ही भाजी, खूप टेस्टी लागते आणि मुलांना कळणारही नाही याच्यामध्ये पालक आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही मुलांना नक्कीच आवडीने खायला द्या अशा पद्धतीने भाज्या बनवून, आणि तेही मुलंही नक्की आवडीने खातील अशा प्रकारच्या भाज्या.
आणि कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.